नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 3 विषय भाषा व गणित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4 सोडवणार आहोत. यामध्ये आपल्याला 75 प्रश्न, एकूण गुण 150, 2 मार्काला एक प्रश्न अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका असते. पहा, प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर पहिले आपल्याला या सूचना वाचायच्या आहेत. त्यानंतर गोल कसे रंगवायचे ते पाहायचे आहेत. ही बरोबर, चूक, अर्धा गोल रंगवणे, हा असा अर्धा गोल रंगवणे हे चुकीचं आहे. योग्य पद्धत ही अशी आहे, 4 पैकी एकच गोल पूर्ण व्यवस्थित रंगवायचा आहे. तर पुढे पाहू आपण विभाग 1 मराठी. विभाग 1 मराठीसाठी 1 ते 25 प्रश्न असतात. 25 प्रश्न 50 गुण. पहा, यासाठी प्रश्न 1 व 2 साठी सूचना. पहा, खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. आपल्याला हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि मग त्याच्या खाली प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधायचे आहेत. पहा, उतारा आहे, चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा, नागचाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे. सोनचाफ्याला फार वास असतो, परंतु नागचाफ्याचा वास गोड असतो. 4 बाजूंना चार शुभ्र, स्वच्छ व रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपुंज असे हे फूल असते. फार सुंदर दिसते ते फूल. आता आपण प्रश्न सोडवणार, प्रश्नाची उत्तरे सोडवणार आहोत. पाहत आहे पहिला प्रश्न, मध्यभागी पिवळा परागपुंज असणारे फूल कोणते? पिवळा परागपुंज असे हे फूल असते. कोणते बरं? तर नागचाफा. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे आहे दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या चाफ्याला सुगंध नसतो? पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध असतो. मग पांढऱ्या चाफ्याला सुवास नसतो. मग ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचून त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पहा, कविता आहे, माझ्या छकुलीचे डोळे, दुध्या कवडीचे डाव, बाई कमळ कमळ, गोड चिंडीचं गाव, जरी बोलते ही मैना, माझी अजून बोबडे, मला लागते बाई खडी साखरेचे खडे, सर्व्या जगाचं कौतुक हिच्या झाकल्या मुठीत, कोठे ठेवू ही साळुंकी माझ्या डोळ्यांच्या पिंजऱ्यात, कसे हसले ग खुलकन माझ्या बाईचे हे ओठ, नजर होईल कोणाची लावू द्या ग गालबोट. आता आपण त्या खालचे प्रश्न पाहणार आहोत. पहा, छकुलीचे तिसरा प्रश्न आहे, छकुलीचे बोबडे बोल कसे आहे? छकुलीचे बोबडे बोल खडी साखरेचे खडे आहेत. खडी साखरेसारखे आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 4, सगळ्या जगाचे कौतुक कोठे आहे? सगळ्या जगाचे कौतुक हिच्या झाकल्या मुठीत म्हणजे छकुलीच्या मुठीत आहे. छकुलीच्या मुठीत. पुढचा प्रश्न आहे 5वा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? धैर्य हा शुद्ध शब्द आहे. गर्व हा शुद्ध शब्द आहे. पर्व हा पण शुद्ध शब्द आहे. पण शौर्य हा अशुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 6वा, कुरंग या शब्दाला समानार्थी असलेला शब्द कोणता? समानार्थी कुरंग म्हणजे कुरूप. पर्याय क्रमांक 1. पुढचा 7वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या आकृतीत अक्षरापासून एक म्हण तयार होते, त्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. तर काय म्हण तयार होईल? जित्याची, जित्याची, जी
त्याची त्याची जी त्याची खोड मेल्या शिवाय जात नाही त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. या म्हणीचा अर्थ आहे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे 8वा प्रश्न. नुकसान होणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून शोधा. नुकसान होणे म्हणजे वचपा काढणे, वाट लागणे, वाट मोडणे, वाटेत जाणे. वाट लागणे म्हणजे नुकसान होणे. 9वा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. पाहत आहे सैनिकांनी सीमेवर शौर्य गाजवले. शौर्य हे विशेषण, नाम, क्रियापद का सर्वनाम? शौर्य हा विशेष गुण आहे म्हणून हे विशेषण आहे. 10वा प्रश्न आहे खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते? आम्ही धावत होतो. इथं पूर्णविराम पाहिजे होतं. इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. तुझे नाव काय आहे? प्रश्नचिन्ह बरोबर आहे. मी तिसरीत शिकतो. हे पूर्णविराम बरोबर आहे. अबोबा किती गर्दी ही, हे उद्गारवाचक हे बरोबर आहे. मग आम्ही धावत होतो. इथं पूर्णविराम पाहिजे होतं. इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. मग 1 पर्याय क्रमांक 1 हे चुकीचे विरामचिन्ह घातलेले आहे. पुढे आहे 11 व 12 साठी सूचना. खाली दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. मालती, का रडवलंस बंटीला? अहो पैसे तोंडात घालतोय तो. तुम्ही घ्या तुमच्या लेकाला. अगं अशी का वैतागलीस? आत्या सकाळपासून फार त्रास दिलाय बंटीनं. त्यात आज कार्तिकी एकादशीचा उपवास. वैताग मेला सगळा. मालती, देवाजवळ सांजवात लाव आणि आण माझ्या राजाला इकडं. सांभाळा तुम्ही तुमच्या नातवाला मामंजी. मालतीने प्रश्न आता 11वा प्रश्न. मालतीने अहो कोणला म्हटले आहे? मालती, मामंजी. तुमच्या नातवाला मामंजी. मामंजी म्हणजे सासऱ्यांना मामंजी म्हणतात. सासऱ्यांना. पुढे आहे संवादाची वेळ कोणती? वेळ संध्याकाळची, सायंकाळची. दिवा लावणीची वेळ आहे म्हणजे सायंकाळ. पर्याय क्रमांक 4. 13वा प्रश्न आहे का, स, ट, कर या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील मधल्या व शेवटच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ काय? याच्यापासून काय तयार होतो शब्द? काटकसर. त्याचं सांगितलंय मधल्या व शेवटच्या. मधला हा आणि शेवटचा अक्षर. शब्द तयार होईल कर. करचा अर्थ काय होतो? कर म्हणजे हात, हस्त. हाव नाही, हात, कारस्थान पण नाही, हस्त. हात आणि हस्त. ब आणि ड बरोबर. पर्याय क्रमांक 2 ब व ड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. मुलांनी गणपतीची आरती केली. या वाक्यातील क्रियापद ओळखा. आरती केली. केली या शब्दाने वाक्य पूर्ण होते म्हणून हे क्रियापद आहे. केली. पर्याय क्रमांक 4. खालील 15वा प्रश्न. खालील पर्यायातून वर्तमान काळी वाक्याचा पर्याय ओळखा. विवेक फुटबॉल खेळेल. खेळेल म्हणजे ही पुढची गोष्ट आहे, भविष्यकाळ आहे. विवेक फुटबॉल खेळत होता. ही घडून गेलेली गोष्ट आहे, भूतकाळ आहे. विवेक फुटबॉल खेळतो. आता तो खेळतोय. मग विवेक फुटबॉल खेळत असेल, त्यावेळेस तो खेळत असेल, ही पण होऊन गेलेली गोष्ट आहे. वर्तमान काळातलं वाक्य विवेक फुटबॉल खेळतो. क्रिया चालू आहे. पुढे आहे 16 ते 18
प्रश्नासाठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करण्यासाठी पर्याय शोधा. 16वा प्रश्न. टिंब हा इंग्रजी महिना होता. हे पहा, पहिला, दुसरा आणि 2-3 प्रश्न एकमेकांना अनुसरून असतात, ते एकमेकांशी निगडीत असतात. आपल्याला हा इंग्रजी महिना होता. कोणता? दुसरा प्रश्न वाचल्यावर आपल्याला हा प्रश्न समजणार आहे. त्या महिन्याची टिंब तारीख होती. याने पण समजत नसेल तर आपल्याला पुढचा मुलांनी शाळेत टिंब साजरा केला तर बालदिन आहे, शिक्षक दिन, महाराष्ट्र दिन का स्वातंत्र्य दिन. मग हा इंग्रजी महिना होता नोव्हेंबर. त्या महिन्याची तारीख होती 14 नोव्हेंबरला. 18वा प्रश्न. मुलांनी शाळेत टिंब साजरा केला. बालदिन. 14 नोव्हेंबरला साजरा करतात बालदिन. 19वा प्रश्न. तीरावरून त्याने तीर मारला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा. तीरावरून त्याने तीर मारला. तीर म्हणजे काठ आणि त्याने तीर मारला म्हणजे बाण मारला. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. खालीलपैकी 20वा प्रश्न. खालीलपैकी कुसुमाग्रज हे टोपणनाव कोणाचे आहे? कुसुमाग्रज हे टोपणनाव विवा शिरवाडकर यांचे आहे. 21वा प्रश्न. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसऱ्या क्रमावर कोणता शब्द येईल? वर्णानुक्रमे लावला तर पहिला शब्द येईल न आहे पहिला. दुसऱ्या अक्षरावरून आपल्याला वर्णानुक्रम लावा लागेल. पहिला येईल नकार, क, नंतर ख, ग, घ, क, ख, ग, घ, च, छ, छ, ज, नंतर नजर, झ, ट, ठ, ड, ढ, न, प, नंतर प, नापास, आणि शेवटी येईल ल, नंतर शेवटी हा येतो व, नावड. तर विचारलं दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? दुसरा क्रमांकावर येईल नजर. पर्याय क्रमांक 2. जसे सापाचे फुसफुसणे तसे म्हशीचे रेकणे. पर्याय क्रमांक 4. 23वा प्रश्न. दररोज ठरलेला कार्यक्रम या शब्दसमूहास एक शब्द द्या. दररोज ठरलेला कार्यक्रम म्हणजे दररोज केला जाणारा या गोष्टी, दिनक्रम. खालील शब्दापैकी जोड शब्द नसलेला शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. धन दौलत 2 शब्द जोडले गेले. धनवान हा 2 शब्द जोडले गेले नाही. धन आणि धान्य 2 शब्द जोडले गेले. धड आणि धाकड 2 शब्द जोडले गेले, म्हणून हे जोड शब्द आहेत. परंतु इथे धनवान हा शब्द एकच आहे, 2 शब्द जोडले गेलेले नाही, म्हणून हा जोड शब्द नाही. पुढे आहे 25वा प्रश्न. खालील पर्यायातून विरुद्ध अर्थाची जोडी नसणारा पर्याय शोधा. सुकाळ, दुष्काळ ह्या विरुद्धार्थी शब्द आहे. सुलभ, सोपे हे समानार्थी शब्दात जोडी आहे. ब, मान, बेमान हे पण विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. सुसंगती, कुसंगती म्हणजे ब आणि क ही विरुद्धार्थाची जोडी नाही. ब आणि क ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. विभाग 2 गणित. 26वा प्रश्न. एका बागेत आंब्याची 175, पपईची 187 आणि सीताफळाची 196 झाडे आहेत. पहा, 175 आंब्याची, 187 सीताफळाची आणि 196 ही झाडे सीताफळाची आहेत. नारळाची झाडे, उरलेली नारळाची झाडे होती, तर बागेत एकूण 627 झाडे असतील तर नारळाची झाडे किती? मग हे यांची बेरीज करून एकूण झाडांच्या मधून आपण ते वजा केले तर आपल्याला नारळाची संख्या मिळेल. मग हे 6, 5 आणि 7, 5 आणि 7 12, 12 आणि 6 18, 6 आणि 6 12, 13, 13 आणि 5 18, हात झाला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25, 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25, हातच्याले 2, 1 2 3 4 5, 558.
नारळाची झाडे ही एकूण झाडे हे 3 यांची संख्या 558 आली. एकूण झाडे होते 257, 227. मग हे आपलं एकूण बागेत एकूण झाडे होते 627. त्याच्यामधून या 3 झाडांची संख्या आपण वजा केली 558. तर किती उत्तर येतंय? 7मधून 8 जात नाही. काट मारून वरती घेतले. शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला. इथं राहिला 1. एकामधून 5 जात नाही. इकडून 1 हातचा घेतला. इथे झाले 11 आणि इथं राहिले 5. 17मधून 8 गेले. 17मधून 8 गेले राहिले 9. 11मधून 5 गेले राहिले 6. 5मधून 5 गेले 0. 69. 6.9 69 उत्तर आलं. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. 27वा प्रश्न. 50 नंतरच्या क्रमवार 5व्या, 6व्या, 7व्या समसंख्यांची बेरीज किती? पहा, 50 नंतर क्रमवार 5व्या. 50 नंतर पहिली समसंख्या येईल 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 66. मग काय विचारले? 50 नंतरच्या क्रमवार 5व्या 1, 2, 3, 4 आणि 5वी, आणि ही 6वी आणि ही 7वी समसंख्यांची बेरीज. मग 60, 62 आणि 64 यांची बेरीज 0 अधिक 2 2, 2 अधिक 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 186. पर्याय क्रमांक 1. 186 पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 28वा प्रश्न. 7/9, 8/9, 11/9, 3/9, 12/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता? चढता क्रम म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक आपण प्रथम घेणार आहोत. लहान अपूर्णांक कोणता आहे? तर आहे 3/9. नंतर येतो 3 नंतर थोडासा मोठा आहे 7, 7/9, 8/9, नंतर 11/9 आणि 12/9. तर काय विचारले आपल्याला? दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता? दुसऱ्या क्रमांकावर येतो 7/9. तो आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा आहे 29वा प्रश्न. मनोजने 3 तास 35 मिनिटं व श्रेयसने 2 तास 45 मिनिटं अभ्यास केला, तर दोघांनी मिळून किती अभ्यास केला? पहा, मनोजने अभ्यास केला 3 तास आणि 35 मिनिटं. इथं तास आणि हे मिनिटं. आणि श्रेयसने अभ्यास केला 2 तास आणि 45 मिनिटं. मग त्यांनी विचारले तर दोघांनी मिळून किती अभ्यास केला, म्हणजे आपल्याला बेरीज करावं लागेल. 5 आणि 5 10, हाताला 1, 4 आणि 3 7 आणि 8, 3 आणि 2 5. इथं 80 मिनिटं झालीत, परंतु 80 मधून 60 म्हणजे 1 तास वजा केले तर 20 मिनिटं राहिली. आणि हा 1 तास इकडं गेला, म्हणजे इथं झाले 6 तास आणि इथं उरले 80 मधला 60 मिनिटाचा 1 तास इकडे गेला, इथं राहिले 20 मिनिटं. मग 6 तास आणि 20 मिनिटं. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 6 तास 20 मिनिटं. पुढे आहे 3/8 अधिक 4/8. पहा, असा अपूर्णांक आहे अधिक 4/8, 10/8 वजा 3/8. पहा, इथं छेद समान आहे, 8च लिहिले. 3 अधिक 4 7. इथं छेद समान आहे, 10 मधून 3 गेले 7. दोन्ही पण समानच आहे, दोन्ही बाजूला अपूर्णांक, म्हणजे हे समानचे चिन्ह येईल. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. 31वा प्रश्न आहे. 647 या संख्येची विस्तारित मांडणी कशी कराल? 647 म्हणजे 6 शतक अधिक 4 दशक अधिक 7 एकक. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. 6
6 शतक, क्रम मागे पुढे झालाय फक्त, 4 दशक आणि 7 एकक. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे सोबतच्या उदाहरणात चौकटीच्या जागी कोणता अंक येईल? पहा, 518. 518 वजा कोणता अंक? हे पहा, 8 मधून 3 गेले, राहिले 5. मग इथं आपण 2 टाकून पाहू. 3 2 3. 8 मधून 3 गेले, राहिले 5. एकामधून 2 वजा होत नाही. एक वरत घेतला, हातचा इकडून घेतला, इथं 4 राहिले. 11 मधून 2 गेले, राहिले 9. इथं बरोबर 9 आहेत आणि 4 मधून 3 गेला, राहिला 1. 195. मग या चौकटीच्या जागेवर आपल्याला 2 टाकावं लागेल. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, 1 ते 10 पर्यंत येणाऱ्या विषम मूळ संख्याच्या बेरजेला 3 ने भागले असता उत्तर किती येणार? पहा, इथं पहा, 1 ते 10 पर्यंत येणाऱ्या विषम मूळ संख्यांची बेरीज. 1 ते 10 मध्ये येणाऱ्या विषम मूळ संख्या म्हणजे 3, 5 आणि 7. मग 3 आणि 7 झाली 10 आणि 15. याला आपल्याला 3 ने भागायचंय. 3 3 5 15. उत्तर येईल 5. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न 34. 808 या संख्येला 4 ने भागले असता भागाकार किती येईल? 808 ला 4 ने भागायचं. मग 4 एके 4, 4 दुने 8. 0 वरून घेतला 0, शून्याचा भाग गेला, वरून घेतला 8. 4 दुने 8. उत्तर आलं 202. पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे 35वा प्रश्न. 1/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या आकृतीत बरोबर दाखवला आहे? वरती 1 म्हणजे रंगवलेला भाग आणि 4 भाग म्हणजे एकूण भाग. मग 4 पैकी 1 रंगवलाय, हे आहे 4 पैकी 1 रंगवलाय, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 36वा प्रश्न आहे, 1 ते 100 संख्यामध्ये अशा 2 अंकी किती संख्या आहेत की त्या संख्यामधील अंकाची बेरीज 10 आहे? पहा, याच्यामध्ये 9 अंक आहेत. पहा, याच्यामध्ये येईल 1 आणि 9, 18, 2 आणि 8, 28, 3 आणि 7, यांची बेरीज 10 येईल. 3 आणि 7. नंतर येईल 4 आणि 6. नंतर येईल 5 आणि 5 55. नंतर येईल 6 आणि 4. नंतर 7 आणि 3 आणि 8 आणि 2 आणि 9 आणि 1 91. म्हणजे 19, 28, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 संख्यांची, 1 ते 100 पर्यंत 9 संख्यांची बेरीज ही, अंकांची बेरीज ही 10 येते. पर्याय क्रमांक 3. पुढे या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकाचा गुणाकार किती? पहा, या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने मांडायच्या आहेत. चढता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्या प्रथम घ्यायची आहे. याच्यामध्ये 4 दशक, 5 दशक, 9 दशक, 6 दशक, 7 दशक. 4 दशक लहान आहे, मग 423. नंतर येईल 521. नंतर येईल 628. नंतर येईल 720 आणि शेवटी येईल 905. आपल्याला चौथी संख्या विचारली आहे. चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकाचा गुणाकार किती? 7 गुणिले 2, 7 दुने 14 आणि गुणिले 0. कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर हे 0 येतं. 7 दुने 14 आणि 14ला 7 दुने 14 आणि 14ला 0 ने गुणलं तर उत्तर 0 येईल. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे आहे प्रश्न 38. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त येईल? पहा, इथं 7 शतक आहेत. 7 शतक आणि हा एकक. 700
707 इथे येईल 700 आणि हा 7 दशक आहे. दशक म्हणजे 70. 770 इथे येईल 7 दशक 77. मग हे जास्त येईल 770. पर्याय क्रमांक 3. 39वा प्रश्न आहे. 8 अंशेद 11, 5 अंशेद 11, 3 अंशेद 11 आणि 9 अंशेद 11 यामधील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस अंश ज्याचा लहान तो अपूर्णांक लहान असतो. याच्यामध्ये अपूर्णांक अंश लहान आहे 3 अंशेद 11. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे आहे 40वा प्रश्न. 515 या संख्येत 3.25 ही संख्या मिळवली तर किती उत्तर येईल? 515 या संख्येमध्ये 3.25 म्हणजे 325. 25 हा 100चा पावभाग आहे. 300 आणि पुढं सव्वा म्हणजे 325. 325 काय विचारलंय? ही संख्या मिळवली तर किती उत्तर येईल? 5 आणि 5 10, 8 आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 5 आणि 3 8, 840 उत्तर येईल. ते आहे कोणतं चाललंय आपलं? पर्याय क्रमांक 4. 41वा प्रश्न. 2, 7 व 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्येतील शतक स्थानी 7 हा अंक असलेली लहानात लहान संख्या कोणती? या 4 अंक आहेत त्याच्यामध्ये शतक स्थानी 7 हा अंक आला पाहिजे आणि पुढची लहानात लहान संख्या तयार करायची. मग लहान अंक पहिल्यांदा घ्यावा लागेल 2, नंतर 4, मग संख्या झाली 724. पर्याय क्रमांक 3. 42वा प्रश्न आहे. एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते. 9 ने भागल्यास बाकी 5 उरते. 7 ने भागल्यास बाकी 3 उरते. तर ती संख्या कोणती? पहा इथे आपण आधी 9 ने भागून घेऊ. 69 ला 6 ने भागलं. 6 7 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 1 6, 6 9 54, 6 5 30, 6 7 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54. हे 9 ने भागलं. 9 ने भागायचे आपल्याला. 9 5 45, 9 7 54, 9 7 63, 9 8 72, 9 7 63. 63 हे 69 आहेत. 64 65 66 67 68 आणि 69. इथं बाकी येते 6. बाकी आपली 5 आली पाहिजे. हे येणार नाही. पुढचं आहे 67/9. 9 7 9 1 9, 9 7 63, 64 65 66 आणि 67. 4च बाकी येते. इथं हे पण येणार नाही. पुढचं आहे 59 आणि भागिले 9. 9 5 45, 9 सक 54, 9 1 9, 9 सक 54 आणि इथे 59 आहेत. 59 मधून 54 गेले. 55 56 57 58 आणि 59. बाकी आली 5 आणि याला 3 ने जर गुणलं, याला 7 ने गुणलं. 5 आणि 7 ने गुणलं. 7 7 49, 7 8 56, 7 9 7 8 56, 56 आणि हे 59 आहेत. 59 मधून 56 गेले. 57 58 59. बाकी 3 उरली. बाकी 3 उरते म्हणजे ही संख्या आहे 59. ज्याने 9 ने भागल्यास बाकी 5 येते आणि 7 ने भागल्यास बाकी 3 उरते 59 ला. पुढचा प्रश्न आहे 43वा. 13/21 हा अपूर्णांक अंकात कसा लिहिणार? 13 अंश. 13 अंश म्हणजे रेषेच्या वरती, छेद 21, छेद म्हणजे खाली रेषेच्या म्हणजे तो 21. 13 अंश छेद 21. 13 अंश छेद 21. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे 44वा प्रश्न. 3 मीटर 3 सेंटीमीटर बरोबर किती? 3 मीटरचे सेंटीमीटर केले तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 3 मीटरचे झाले 300 मीटर आणि वरचे हे
3 सेंटीमीटर. मग 303 सेंटीमीटर झाले. 303 सेंटीमीटर आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न आहे 45वा प्रश्न. हे पूर्ण दिले बरोबर 17 गुणिले 9. मग या सर्व याची बेरीज याच्या 17 गुणिले 9च्या बरोबर आहे. मग याची आपण गुणाकार करून घेऊ. 17 गुणिले 9 बरोबर की 7 9 63, हातच्याले 6, 9 1 9, 9 आणि 6 15, 25 9 54 9 7 63, हातच्याले 6, 9 1 9, 10 11 12 13 14 आणि 15, 153 उत्तर आलं. 15 9 100 आपलं 17 9 153. आणि मग यांची आपण या 17ची किती वेळा 17 1 17, 17 34, 17 3 51, 17 चौक 17 चौक 17 1 17, 17 चौक 68. मग यांची बेरीज 4 17ची बेरीज 68 झाली. मग ह्या 53 ही एकूण यायला पाहिजे. मग 153 म्हणून हे 68 वजा केले तर आपल्याला ची किंमत मिळणार आहे. 3 मधून 8 वजा होत नाही, इथे झाले 13, इथे राहिले 4, 4 मधून 6 जात नाही, इथे झाले 14, इकडून एक घेतला, इथं एक हातचा घेतला, इथं राहिले 0, 13 मधून 8 गेले 5, 14 मधून 6 गेले 8, म्हणजे उत्तर आलं 85. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे आहे 46वा प्रश्न. 827 अधिक 173 बरोबर किती? 7 अधिक 3 10, हातच्याला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, हातच्याला 8 9 10, हातच्याला 1, 8 आणि 2 10 झाले 1000. मग पहा याचं उत्तर आहे 10 दशक. 10 दशक, 1 दशक म्हणजे 10, 10 दशक म्हणजे 100, 10 शतक, 10 शतक म्हणजे 1000. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 47वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची आकृती कोणती आहे? कोण, हा एक कोण आहे आणि हा एक कोण ड. मग ब आणि ड बरोबर. पर्याय क्रमांक 4. फक्त ब आणि ड योग्य. पर्याय क्रमांक 4. पहा 2011 या वर्षात प्रजासत्ताक दिन बुधवारी असेल तर त्याच महिन्याच्या 2 तारखेला कोणता वार येईल? प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी. 26 जानेवारीला जर कोणता वार असेल? बुधवार असेल. त्याच्या परत 8 दिवसांनी परत तोच वार रिपीट होत असतो. पहा इथे 2011 या वर्षात प्रजासत्ताक दिनी बुधवार आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 तारखेला बुधवार आहे. मग परत त्याच्या 8 दिवसाने पुढचा वार बदलत असतो. आपल्याला 8 दिवस मागे यायचंय, म्हणजे 7 दिवस मागे यायचंय. 7 दिवसाने एक वार रिपीट होत असतो. मग हे 19 तारखेला बुधवार असणार, नंतर 12 तारखेला बुधवार असणार, नंतर 12 मधून 7 वजा केले, परत 5 तारखेला बुधवार असणार. 5 तारखेला बुधवार. आपल्याला 2 तारीख विचारली, 2 नंतर 3 आणि 4. बुधवारी 5 तारीख, मग इथं मंगळवारी 4 तारीख, सोमवारी 3 तारीख आणि रविवारी 2 तारीख असणार. रविवारी 2 तारीख असणार. पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढचा प्रश्न आहे 49वा प्रश्न. प्रत्येकी 1.5 रुपयांच्या 3 पेन्सिली व पावणे 14 रुपयाचा एक पेन खरेदी करून दुकानदारास 50 रुपयाची एक नोट दिली तर त्याला किती रक्कम परत मिळेल? पहा इथे 1.5 रुपयाची, प्रत्येकी 1.5 रुपयाला एक पेन्सिल, मग 3 पेन्सिलीचे किती होणार? 1.5 रुपयाला एक पेन्सिल म्हणजे 2 पेन्सिलीचे 3 रुपये आणि 3 पेन्सिलचे 4 4.5
रुपये म्हणजे 4 रुपये आणि 50 पैसे होतील त्या याचे. पावणे 14 रुपयाचा पेन पावणे 14 रुपये म्हणजे 13 रुपये आणि 75 पैसे म्हणजे पावणे म्हणजे पाव कमी. 14 रुपये व्हायला पाव कमी म्हणजे 13 रुपये 75 पैशाचा पेन घेतला तर किती रुपये झाले? 0 अधिक 5 5, 7 आणि 5 12, हाताला 1, 4 आणि 3 7 आणि 8 18. किती रुपये झाले? 18 रुपये आणि 25 पैसे. म्हणजे त्याने दिले 50 रुपयाची नोट दुकानदाराला दिली आणि दुकानदार आता त्याला किती रक्कम परत मिळेल? 50 मधून 18 वजा 25. पहा 18 इथं 50 रुपये दिले आणि 18 रुपये 25 पैसे त्याचे झाले. दुकानदार किती पैसे देईल त्याला? हे 10 इथून एक घेतला, इथे झाले 9, इथे झाले 10, इथून एक घेतला 9, इथे झाले 10. 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 2 गेले 7, 9 मधून 8 गेला 1 आणि इथं 0 मधून इथं 4 राहिले, 4 मधून 1 गेला 3. मग 31 रुपये आणि 8 आणि 9. इथे आपल्याला 31 रुपये आणि 75 पैसे मिळालेले आहेत. ते आहेत पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे आहे खालील आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या पर्यायातून शोधा. पहा अशा प्रकारचे ज्यावेळेस त्रिकोण आपल्याला त्याची संख्या शोधायला येते त्यावेळेस आपण नंबर टाकायचा. 1 2 त्रिकोण, तिसरा आणि चौथा त्रिकोण आणि मग याची अनुक्रमे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अशी बेरीज करून घ्यायची. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. ती आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे आहे 51वा प्रश्न. पदावली दिली आपल्याला 64 भागिले 8 अधिक 164 बरोबर किती? मग आधी आपण भागाकार हा करून घेणार आहोत. 8 8 64 अधिक 164. मग 64 मध्ये 8 मिळवले तर 172 होणार. मग ते आहेत पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे आहे पहा ही अपूर्णांकाची बेरीज दिली आपल्याला 21 आणि 9 यांची बेरीज करायची पहिली, नंतर वजाबाकी. 21 छेद समान आहे म्हटल्यावर 21 आणि 9 झाले 30. 30 अंश छेद 25 वजा 10 अंश छेद 25. मग 30 छेद समान आहेत तो आपण समानच घेतला. मग 30 मधून 10 गेले राहिले 20. 20 अंश छेद 25. ते आहेत पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा आहे 53वा प्रश्न. आयताचे टिंब कोण काटकोन असतात? आयताचे 4ही कोण काटकोन असतात. शेजारील 54वा प्रश्न आहे. शेजारील चित्ररूप माहितीमध्ये विविध फळवाल्यांकडील फळांची संख्या दर्शवली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची योग्य उत्तर पर्यायातून शोधा. पहिला आहे सफरचंद व अननसाची संख्या आंब्याच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? सफरचंद आणि अननस. पहा इथे सफरचंद किती आहेत? 6 आणि अननस आहेत 7 8 9 10 आणि 11. दोन्ही मिळून 11 झाले. आणि आंबे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 आणि 11. 8 नंतर 9 10 आणि 11. 3 ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक म्हणजे आंब्यापेक्षा हे सफरचंद आणि अननस 3 ने जास्त आहेत. पुढे आहे 55वा प्रश्न. अर्धा लिटर अधिक पाव लिटर बरोबर किती मिलीलिटर? अर्धा लिटर म्हणजे 1000चा अर्धा म्हणजे 500 आणि पाव म्हणजे 1000चा
अर्ध्याचा अर्धा, अर्धा आहे 500, मग अर्ध्याचा 500चा अर्धा 250 मिली. मग यांची बेरीज करायची. अर्धा लिटर अधिक पाव लिटर, हा अर्धा लिटर हा पाव लिटर, किती झाले? 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 5, 5 आणि 2 7, 750. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे आहे शाळेच्या मैदानावर इयत्ता तिसरीच्या मुलांच्या प्रत्येकी 50 प्रमाणे 8 रांगा व इयत्ता चौथीच्या मुलांच्या 20 प्रमाणे तेवढेच रांगा आहेत, तर या मैदानात एकूण मुलं किती? 50 प्रमाणे 8 रांगा. 50 गुणिले 8, 0 8 45, म्हणजे हे 400 मुलं. आणि चौथीच्या मुलांच्या 20 प्रमाणे तेवढ्याच रांगा, 8 रांगा, म्हणजे 8 0 0, 8 2 16. मग 400 अधिक हे 160 झाले. 0 अधिक 0 0, 0 अधिक 6 6, आणि 4 आणि 1 5, 560 मुलं. ते आहेत पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे आहे 57वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांना 3 ने निशेष भाग जाईल? निशेष भाग जातो म्हणजे बाकी 0 येते. आपण तो भागाकार करून पाहणार आहोत. पहिला आहे ते 333 ला 3 ने, 3 1 3, 3 1 3, 3 1 3 आणि 3 1 3, बाकी 0 आली. पुढचा आहे 504 भागिले 3, 3 1 3, 3 1 3, 3 5 15, 3 सक 18, खाली 2, 82, 3 5 15, 3 सक 18, 3 7 21, 3 8 24. हे झालं. नंतर पहिल्याला जातोय. नंतर आहे 801 भागिले 3 आणि 810 भागिले 3. 3 1 3, 3 2 6, 20 राहिले. 3 5 15, 3 सक 18, 2 राहिले. 3 7 21, पूर्ण भागेला 0 बाकी आली. 3 1 3, 3 2 6, 2 राहिले. 3 आणि हा 1 21 झाले. 3 7 21 आणि 3 0 0, हा पण भाग पूर्ण गेला. नंतर आहे 441 भागिले 3 आणि 144 भागिले 3, 3 नंबरचा. 3 1 3, 3 1 3, 3 5 15, 3 7 21, 3 8 24, म्हणजे 3 1 इथे 3 1 3, राहिला 1 1 आणि 4, हा खालचा 14 झाले. 3 चौक 12, 3 चौक 12 राहिले 2 आणि हा 1, याच्यातून राहिले 2 आणि हा 1 21, 3 3 5 15, 3 सक 18, 3 7 21 आणि 3 1 3, 3 चौक 12, 2 राहिले, वरून 4 घेतला. 3 7 21, 3 8 24, म्हणजे पूर्ण भाग गेला. आता शेवटची संख्या घेऊ. 223 आणि 223 भागिले 3 आणि 323 भागिले 3. 3 1 3, 3 7 21, 1 राहिला, वरून 3 घेतला. 13ला भाग जात नाही, याला भाग जाणार नाही 3 ने पूर्ण. पुढे आहे 3 1 3, 3 1 3, 2 0 आणि परत राहिले 23, 23ला पण 3 ने भाग जात नाही. मग निशेष भाग न जाणारा जोडी आहे फक्त ड, ती आहे फक्त ड, पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 58वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत एकूण रेषा किती? रेषा म्हणजे दोन्ही बाजूनी असे बाण असणारी आकृतीला रेषा म्हणतात. दोन्ही बाजूला अमर्याद. मग असे किती आहेत? इथून सुरुवात करू. 1 2 3 आणि 4, पर्याय क्रमांक 3. 4 रेषा आहेत. खालीलपैकी कोणत्या आकृतीत काटकोनाची आहे? काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन, हा असा. तो आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. 60 945 945 भागिले 5 आणि 100 अधिक 89. 100 अधिक 89 झाले 189, आणि यांचा भागाकार झाला 945 भागिले 5. 5 1 5, 9 2 5 गेले 4, वरून घेतले
4. 5 8 40. 4 राहिले, वरून घेतले 5. 5 जर झाले 5 9 45 आणि खाली 0. हे तर किती आले मग? याचा भागाकार आला 189. दोन्हीकडे पण 189 189, मग इथं चिन्ह टाकलं जाईल बरोबरच. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न आहे 61वा. 530 वजा पावणे 400. पहा 530 वजा पावणे 400. पावणे 400 म्हणजे 375. 400 ला पाव कमी, 25 कमी. याची वजाबाकी करायची. शून्यामधून 5 जात नाही. 0 वरती घेतला, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, इथे राहिले 2. 2मधून 7 वजा होत नाही. काट मारून वरती लिहिले, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, इथे राहिले 4. 10 मधून 5 वजा केले 5. 12 मधून 7 गेले. 12 मधून 7 गेले 8 9 10 11 आणि 12. 5 आणि 4 मधून 3 गेले 155 उत्तर आलं. ते आहे 155 अक्षरात दिलं आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे 62वा प्रश्न आहे. 1 पेन्सिल व 1 पेन याची किंमत 30 रुपये. जर 2 पेनांची किंमत 40 रुपये आहे तर एका पेन्सिलची किंमत किती? पहा इथं 1 पेन्सिल 1 पेनाची किंमत 30 रुपये आहे, परंतु 2 पेनाची किंमत 40 रुपये आहे. 2 पेनांची किंमत 40 रुपये, मग एकाची 20 रुपये. मग इथे एकूण 30 रुपये किंमत दिली. मग पेनाची किंमत जर 20 रुपये असेल तर पेन्सिलची किंमत ही 10 रुपये असणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 63वा प्रश्न. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी येणाऱ्या संख्येतील अंकाची बेरीज किती? पाहिलं आपल्याला या संख्यांचा उतरता क्रम लावायचा. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या प्रथम. इथं 9 दशक, शतक, 8 शतक, 7 दशक, 9 शतक, इथं 9 शतक. तर 3 9 शतक वाल्या संख्या आहेत. दुसरा अंक पाहावा लागेल. इथं 2, इथं 8 आणि इथं 5. 8 मोठे आहेत म्हणून ही संख्या मोठी आहे. मग 984, नंतर 950, नंतर 927, नंतर 800, 835, 785. अशा ह्या 5 संख्यांची आपण उतरत्या क्रमाने लावल्या तर सांगितलंय शेवटी येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज किती. हे शेवटी आली ही संख्या. मग 8 आणि 5 13, 13 आणि 7 झाले 20. या अंकांची बेरीज आली 20. ती आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न आहे 64वा प्रश्न. सोबतच्या आकृतीची परिमिती किती असेल? पहा सोबतच्या आकृतीची परिमिती किती असेल. यामध्ये परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंच्या लांबीची बेरीज. पहा इथे, मग इथे 4 4 अधिक 4 अधिक 2 अधिक 3, 4 आणि 4 8, 9 10 11 12 आणि 13 सेंटीमीटर. 13. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे 65वा प्रश्न. आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी घेणारा आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. पहा इथे 1 4 9 16 आणि 36. पहा याच्यामध्ये आपल्याला संबंध शोधायचा आहे. 1 4 9 16 आणि इथं प्रश्नचिन्ह देऊन खाली 36 आहे. 1 नंतर 2 3, इथं 2 संख्या. 4 नंतर 5 6 7 8 आणि 9, इथे झाले 5 6 7 8, 4 चा फरक. नंतर इथं 9 नंतर 10 11 12 13 14 15 आणि 16, म्हणजे किती 2 9 10 11 12 13 14 15 आणि 16, म्हणजे 6 चा फरक. मग 2 दोन्ही वाढले 2 4 6, इथं 8 चा फरक असणार आहे. 16 नंतर 8 17 18 19 20 21 22 23 आणि
24 इथे येतील 24. ते आहेत पर्याय क्रमांक या गणितामध्ये 1 आणि 4 मध्ये 3 चा फरक आहे. 4 आणि 9 मध्ये 5 चा फरक आहे. मग इथं 3 आणि 2 याच्यामध्ये 2 चा फरक. 3, 4 आणि 5 2 चा फरक. 5 आणि 2 मध्ये 5 आणि 7 मध्ये 2 चा फरक. मग 7 आणि इथं 9 येतील. मग इथं येईल 2 चा फरक. मग इथं 7च्या मध्ये 9 मिळवले तर ते होतात 25. 16 आणि 9 25. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 66वा प्रश्न आहे. समद्विभुज त्रिकोणाचे टिंब कोन समान मापाचे असतात. समद्विभुज, द्वि म्हणजे दोन, दोन भुजा समान म्हणजे दोन भुजा समान. पुढे आहे 67. खालीलपैकी सममित होऊ शकणारा अंक कोणता? सममित होऊ शकणारा अंक म्हणजे हा 4. उभा रेष ओढली तर 2 समान भाग होणार आहेत. 68वा प्रश्न. सोबतच्या ग्लासाचा बाणाने दर्शवणारा भाग टिंब असतो. हा भाग वक्र असतो. पर्याय क्रमांक 1. 69वा प्रश्न. खालीलपैकी बंदिस्त असलेली आकृती. बंदिस्त ही ओपन आहे, ही ओपन आहे, ही बंदिस्त आहे, ही ओपन आहे. पुढचा आहे 70वा प्रश्न. 2/13, 8/13, 5/13, 4/13 आणि 11/13 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसऱ्या येणाऱ्या अपूर्णांकाचा अंश किती? पहा, हे अपूर्णांक आपल्याला काय करायला सांगितले? उतरत्या क्रमाने. मग छेद समान असेल तर आपण जो वरचा अंक मोठा तोच अपूर्णांक मोठा असतो. मग 1 नंबरला येईल. उतरता क्रम म्हणजे मोठी संख्या आधी घेणार आहे. मग 11/13, 11 नंतर 8, 8/13 नंतर 5/13 नंतर 4/13 नंतर 2/13. अशा प्रकारे हा उतरता क्रम लागणार आहे. याच्यामध्ये काय विचार? शेवटून दुसऱ्या येणाऱ्या अपूर्णांकात. शेवटून दुसरा आलाय अपूर्णांक हा आणि त्याचा अंश आहे 4. ते आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 71वा प्रश्न. एका चौरसाकृती शेतीची परिमिती 100 मीटर आहे तर त्या शेताची लांबी किती? पहा, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. परिमिती दिली आपल्याला ती 100 आणि हे 4 गुणिले बाजू. आपल्याला बाजू काढायची आहे. मग हे 4 आपण हे बाजू इकडे घेतले, हे बाजू इकडेच राहू दिले आणि 4 इकडे गुणिले इकडे भागिले होतील. 100 भागिले 4. मग 4 एके 4, 4 जुने 8, 2 राहिले आणि तर 0 घेतला. 4 पंचे 20. बाजू किती येईल? 25. ती किती आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये 25 मीटर. 72वा प्रश्न आहे. 2 फुली 5 या संख्येला 3 ने निषेध भाग जातो तर फुलीच्या जागी कोणता अंक येईल? या फुलीच्या अंके जागी आपल्याला 2 अंक आपण घेऊन पाहणार आहोत. त्याने जातंय का? पहा, 2 5 म्हणजे 225 भागिले 3. 3 0 0. 2 संख्येला लहान आहे अंक म्हणून 2 संख्येला भाग देणार आहोत. 3 7 21. 22 मध्ये 21 गेला. 1 वरून घेतला 5. 3 5 15. खाली राहिले 0. निषेध भाग गेला. 75 उत्तर आलं. मग 3 ने 2 घेतला आपण फुलीच्या जागी तर निषेध भाग जातोय. पर्याय क्रमांक 3. 73वा प्रश्न आहे. आदर्श विद्यामंदिर शाळेत 223 मुले आणि 198 मुली आहेत तर त्या शाळेत एकूण पट किती? 223 मुले आणि 198 मुली. हे मुलं आणि हे मुली. ते एकूण संख्या किती विद्यार्थ्यांची? 8 आणि 3
9, 10 आणि 11 हातच्याला 1, 10 आणि 2, 12 हातच्याला 1 आणि झाले 4, 421. उत्तर आहे 421, पर्याय क्रमांक 1. 74वा प्रश्न आहे, खालील छायांकित भाग दर्शवत असलेल्या अपूर्णांकाची बेरीज पर्यायातून शोधा. पहा, छायांकित भाग याचा किती आहे? याचे 8 भाग आहेत, याचे 8 भाग आहेत. 8 पैकी 1, 2, 3 याचे 3 रंगवलेत आणि याचे 2 रंगवलेत. मग 3 आणि 2 झाले 5. 5 अंशछेद 8. दोघीकडे पण 8 भाग आहेत. मग 5 अंशछेद 8 हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. 75वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून अयोग्य विधानाचा पर्याय शोधा. घनाची सर्व पृष्ठे चौरस आकृती असतात. हे बरोबर आहे. घनाच्या सर्व कडांची लांबी समान असते. हे पण बरोबर आहे. मग पुढचं आहे, घनाचे फक्त समोरासमोर पृष्ठे समान आकाराचे असतात. हे चुकीचं विधान आहे. घनाला 12 कडा असतात. हे पण बरोबर आहे. मग चुकीचं आहे फक्त क, समोरासमोर पृष्ठे समान आकाराची असतात. क, फक्त क, पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.